नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, ॲम्बिशियस करिअर अकॅडमी तासगावच्या विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडीची टेस्ट लॉन्च केलेली आहे। विद्यार्थ्यांनी सोडवलेली पण आहे। आता टेस्ट चालू घडामोडी टेस्टमधील भाग क्रमांक 1 मध्ये 1 ते 25 प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण पाहिलंय। आता दुसरा भाग पाहणार आहोत, चालू घडामोडी टेस्ट क्रमांक 2 मधील दुसरा भाग। आता ही टेस्ट जी आहे ती 16 एप्रिल 2021 पासून 30 एप्रिल 2021 पर्यंतच्या वर्तमानपत्रातल्या आलेल्या बातम्यांच्या वरती करंटशी निगडीत टेस्ट आहे। तर ठीक आहे, बघूया। प्रश्न क्रमांक 26, अच्युत गोखले यांच्याबाबत असत्य नसणारी विधाने शोधा। तर असत्य नसणारी म्हणजे सत्य असणारी विधाने पाहिजेत। बघूया, त्यांनी INS विनाश या क्षेपणास्त्र सज्ज जहाजावर 1971च्या भारत पाक युद्धामध्ये अधिकारी म्हणून काम केले आहे, हे विधान बरोबर आहे। सन 1973 मध्ये ते प्रशासकीय सेवेत दाखल झाले, तेही विधान बरोबर आहे। सुरुवातीला ते नौदलात होते। त्यानंतर सन 1975 मध्ये नागा चळवळीच्या नेत्यांशी केंद्र सरकारने केलेल्या शांतता करारावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, हेही बरोबर आहे। म्हणजे चौथं विधान आहे वरील सर्व, म्हणून पर्याय क्रमांक 4। आता त्यांचं जे शोध निबंध आहेत, पाणी खेती ऑन माउंटन स्लोप्स आणि दुसरं आहे यूज ऑफ अल्डर ट्री, हे जे आहेत त्यांचे शोध निबंध आहेत, म्हणून 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न बघा, अनुसूचित जमातीच्या रुग्णासाठी लागणारे रेमडेसिवीर चा खर्च आदिवासी विभाग करणार आहे, त्यासंबंधी अटी कोणत्या आहेत? ही औषधी जे आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातलं जे आहे ते आदिवासी विभाग करणार आहे। तर त्याचं अट काय? पहिली अट आहे रुग्णांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे, बरोबर आहे। दुसरं दिले संबंधित खाजगी रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत नसावे। आणि तिसरे आहे विधवा अपंग निराधारांसाठी प्राधान्य देण्यात येईल। चौथं दिले वरील सर्व, ही 4च्या 4 अटी बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, 28वा, मुंबई महानगरपालिका संघाच्या कबड्डीपटू होत्या। ब नवयुग महिला संघाच्या कबड्डीपटू होत्या। क त्यांचे निधन वयाच्या 65व्या वर्षी झाले। आणि ड दिले करोनामुळे त्यांचे निधन झाले। वरील विधाने कोणाशी संबंधित आहेत? 1 जयश्री महाडिक, 2 जयश्री पाटील, 3 जयश्री राणे पवार आणि 4 यापैकी नाही। तर पर्याय क्रमांक 3 आहे जयश्री राणे पवार यांच्याशी संबंधित आहे, नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे। त्यानंतर 29वा प्रश्न आहे, बेडग जिल्हा सांगली येथे नुकतेच पेशवेकालीन शिलालेख सापडले आहेत, त्याबाबत बिनचूक विधाने ओळखा, म्हणजे बरोबर विधान ओळखा। अ दिलय, हा शिलालेख बावाच्या विहिरीमध्ये सापडला, बावाची विहीर आहे तिथं प्रसिद्ध, बरोबर आहे। ब दिलय, या शिलालेखामध्ये बेडग हे गाव अमीर उल उमराव नरसिंगराव घोरपडे यांच्याकडे इनाम असल्याचे म्हटले आहे, हेही विधान बरोबर आहे। 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही। आता ही बावाची विहीर काय भानगड आहे? 1793 मध्ये बावाची विहीर श्री भवानी नजीक तपोनिधी गोकुळगिरी गोसावी गुरु पर्वतगिरी मठ पुणे यांनी ही विहीर आणि धर्मशाळा बांधली, त्याच्या शेजारी असणारी धर्मशाळा आणि ही बावाची विहीर जी आहे ती त्यांनी बांधलेली आहे। याच गावामध्ये 1222 सालचा शिलालेख महादेव मंदिरात सापडलेला होता, म्हणजे हे असणारे बेडग गाव आपल्या पेशवेकालीन शिलालेखाबाबत प्रसिद्ध आहे आणि ते सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये आहे, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 30, कवी लेखक प्रकाश खरात यांच्या साहित्यामधील अचूक जोडी ओळखा। अचूक जोडी, काव्यसंग्रह, त्यांचे निर्मितीचा प्रदेश, पार्थिव अपार्थिव, दोन्ही काव्यसंग्रह आहेत। कथासंग्रह, अनिकेत, आत्मकथन, अस्तित्वाचे धागे आणि पर्याय 4 आहे वरील सर्व, सगळे बरोबर आहेत, सगळ्या जोड्या। वयाच्या 69व्या वर्षी त्यांचं मालाडमध्ये निधन झालंय। काव्यसंग्रह अजून काय, जीवन मरण वर्दळीवर येताना
हाही त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि आरंभ या नियतकालिकाचे ते संपादक होते. आरंभ प्रकाश खरात हे त्यांचे आरंभचे संपादक होते. म्हणून प्रश्न क्रमांक 30चं उत्तर पर्याय क्रमांक 4 31वा किशोर नांदलस्कर यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटामध्ये काम केले आहे? 1. विठ्ठल फरारी, सुंदरा मनामध्ये भरली. 2. वास्तव, जिस देश में गंगा रहता है याच चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 3. आमराई, चल आटप लवकर आणि 4था दिलाय वरील सर्व. आता प्रश्न आहे की चित्रपट आणि नाटक याच्यामध्ये घोटाळा करायचा नाही. हे चारी पण आपल्याला पर्याय बरोबर वाटतात आणि वरील सर्ववर बरेच जण घसरले पण असतील. तर मुळात असं आहे की वास्तव हा चित्रपट आहे, जिस देश में गंगा रहता है हा चित्रपट आणि बाकीचे जे आहेत ते मात्र नाटकं आहेत. मग अजून 1960 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमराई या नाटकामधून रंगभूमीवर प्रवेश केला आणि त्याबरोबर वासूची सासू, पाहुणा, श्रीमान श्रीमती, भोळे डॅम्बिश या नाटकामध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे. वयाच्या 81व्या वर्षी किशोर नांदलस्कर यांचं मुंबई या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्यांचं मूळ गाव मात्र शेजवली आहे, जे तालुका खारेपाटण या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हणून त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 32. खालीलपैकी कोणत्या शहरात 25 एप्रिल ते 11 मे 2021 दरम्यान आणीबाणी घोषित केली होती? तर तिसऱ्यांदा आणीबाणी सुद्धा घोषित केली. कशामुळं? कोरोनाच्या संसर्गामुळं टोकियो, ओसाका या ठिकाणी 3 वेळा आणीबाणी घोषित करण्यात आली, म्हणजेच कर्फ्यू लागू करण्यात आला. मग क्योटो, ह्योगो या ठिकाणी सुद्धा आणीबाणी घोषित केलेली होती. म्हणून टोक्यो, ओसाका आणि क्योटो, ह्योगो या वरील सर्व पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे 33. वांगणी रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ठाणे, 2 मुंबई शहर, 3 पुणे, 4 पनवेल. तर वांगणी रेल्वे स्टेशन ठाणे जिल्ह्यात आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की वांगणी रेल्वे स्टेशनवर असणारा रेल्वे कर्मचारी मयूर शेळके, खरंच मयूर शेळकेंचं अभिनंदन आणि कौतुक करल तेवढं कमीच आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान मुलाला, जी अंध माता होती, अपंग माता होती, त्या मातेचा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडलेला आणि त्याला वरती येता येत नव्हतं. तो विरुद्ध दिशेनं पळत येऊन, रेल्वे समोर असताना पळत येऊन त्या मुलाला वरती आणला आणि स्वतः आला. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचं आयुष्य वाचवणारी माणसं या जगात कमी आहेत आणि त्यापैकी हे मयूर शेळके एक आहेत. त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करायला पाहिजे. आणि ते जी घटना घडली, कदाचित सगळ्यांनी व्हिडिओवर पाहिली पण असेल, बातम्यामध्ये बघितली असेल, मोबाईलवर आले असेल, पण ती घटना कोणत्या रेल्वे स्टेशनवर घडली? तर ते रेल्वे स्टेशन आहे वांगणी रेल्वे स्टेशन. म्हणून त्याच्यावरती मी 1 बीट क्वेश्चन विचारलेला आहे. वांगणी रेल्वे स्टेशन ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 34वा प्रश्न आहे 93वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याबाबत चुकीची नसलेली जोडी ओळखा, म्हणजे बरोबर असलेली. 1 आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड, बरोबर आहे. सर्वाधिक नामांकने मिळवणारा चित्रपट मँक. आणि 3रा आहे सर्वोत्तम अभिनेता सर अँथनी हॉपकिन्स. 4था पर्याय आहे वरील सर्व. पर्याय 4. आता हे जे ऑस्कर पुरस्काराचं वाटप झालं ते लॉस एंजेलिस शहरातील युनियन स्टेशन आणि नेहमीच्या डॉल्बी थिएटर या 2 ठिकाणी पुरस्कारांचं आयोजन केलेलं होतं. आता यामध्ये अजून कुणाला काय मिळालं? तर यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरला तो नोमॅडलँड. आणि नोमॅडलँड या चित्रपटाच्या दिग्दर्शिका ज्या आहेत त्या क्लोई जाओ ह्या नोमॅडलँडच्या. आणि विशेष म्हणजे जे ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत त्यांच्यामध्ये 2री महिला ही ठरलेली आहे. आणि श्वेतवर्णीय म्हणजे पांढरी गोरीपान असणारी दिग्दर्शिका ही पहिली आहे. मग प्रत्यक्षात पहिली कोण होती? तर कॅथरीन बिग्लोज ही पहिली कृष्णवर्णीय महिला होती की जिनं
ऑस्कर, जिच्या चित्रपटानं ऑस्कर पुरस्कार मिळवलेला आहे. मात्र दुसरी महिला कोण? आता ही पहिली महिला झाली, दुसरी महिला क्लोई जाओ आहे. पण श्वेतवर्णीय हा शब्द वापरला तर पहिलीच महिला दिग्दर्शिका आहे हेही म्हणायला काही हरकत नाही. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट संकलन आणि ध्वनिमुद्रणसाठी साऊंड ऑफ मेटल हा या चित्रपटानं हा पुरस्कार मिळवलेला आहे. तर 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत असत्य नसलेली विधाने ओळखा, म्हणजे बरोबर असलेली पाहिजेत. जगातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प होणार आहे, बरोबर आहे, कारण त्याची क्षमता 9900 मेगावॅट आहे. ती पण 1650 मेगावॅट क्षमतेचे 6 अणुभट्टे असणार आहेत. अशा 9900 काही ठिकाणी ढोबळमानानं 10,000 मेगावॅट क्षमतेचा असा उल्लेख केला जातो. पुढचा आहे फ्रेंच कंपनी EDF आणि भारतीय कंपनी NPCIL मिळून हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत, हे बरोबर आहे. आता सुरुवातीला EDFच्या अगोदर अरेवा कंपनीशी हा करार झालेला होता, तो मात्र थोडासा हे केला आणि आता EDF कंपनीशी हा करार झालेला आहे फ्रान्सच्या, आणि ती भारतीय कंपनी NPCIL आणि EDF मिळून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणणार आहेत. क आहे या प्रकल्पाची मालकी व चालक NPCIL कडे असेल, हेही बरोबर आहे. म्हणून आता याच्यामध्ये सत्यविधान बघू. एक पर्याय दिलाय अ ब, दुसरा दिलाय अ क, तिसरा दिलाय ब क, चौथा दिलाय वरील सर्व, तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, वरील सर्व. आता NPCIL म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड, कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे आहे. आता या कंपनीला फ्रेंच तंत्रज्ञानाचा फायदा मिळण्यासाठी आहे आणि विशेष म्हणजे जैतापूर प्रकल्प हा माडबन या ठिकाणी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे हा प्रत्यक्षात येत आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न 36. करोना प्रादुर्भावामुळे IPL 2021 मधून माघार घेणारा पहिला भारतीय खेळाडू R अश्विन हा आहे, बरोबर. ब तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता, वरीलपैकी सत्य विधाने ओळखा, वरीलपैकी सत्य विधाने ओळखा. आता यामध्ये बघा, पहिलं विधान बरोबर आहे. ब विधान काय? सनरायझर्स हैदराबादकडून खेळत नव्हता, तो दिल्ली कॅपिटल्स कडून खेळत होता, फिरकीपट्टू आहे. आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या लढतीनंतर त्यानं माघार घेतल्याची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 37. खालील विधाने कोणाशी संबंधित आहेत ते ओळखा. अ विधान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. ब दिलंय IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे, तेही बरोबर आहे. आणि क दिलंय त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये म्हणजे भारताच्या पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये $50,000 अमेरिकन दिलेले आहेत, ते बरोबर आहे. म्हणजे करोना संसर्गासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, भारताला मदत व्हावी म्हणून त्यांनी $50,000 अमेरिकन दिलेत. म्हणजे आपल्या रुपयामध्ये जवळपास 37 लाख रुपये त्यांनी देणगीच्या स्वरूपात भारतीय पंतप्रधान सहाय्यता निधीला दिलेले आहेत. ठीक आहे. मग आता पर्यायामध्ये कोण व्यक्ती आहे बघूया. एक पॅट कमिन्स, बरोबर आहे तेच. दुसरं दिलंय ॲडम झंपा, तिसरं दिलंय केन रिचर्डसन, चौथं दिलंय अँड्र्यू टाय. तर यामधलं पर्याय क्रमांक 1 आहे पॅट कमिन्स. आता मग बाकीचं ॲडम झंपा आणि केन रिचर्डसन हे कोणत्या संघाचे खेळाडू आहेत? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आहेत. आणि अँड्र्यू टाय हे राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आहेत. तर ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न 38. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवले? तर 1 दीपिका कुमारी, 2 अतानु दास आणि 3 1 व 2 4 यापैकी नाही, तर दोघांनीही मिळवलेला आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता दीपिका कुमारी आणि तिचा असणारा पती अतानु दास हे दोघंही पती पत्नी खेळाडू आहेत आणि या दोघांनीही सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. दीपिका विश्वचषक स्पर्धेमधील ही तिनं 3रं सुवर्ण पदक मिळवलंय आणि अतानु यांनी रिकर्व प्रकारामध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवलेले आहे. तर मित्रांनो 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा 39वा प्रश्न आहे. चंद्रो तोमर यांना शूटर दादी या नावाने ओळखतात, बरोबर आहे. वयाच्या 60 वर्षानंतर त्यांनी पिस्तूल घेऊन त्यांनी राष्ट्रीय पदके मिळवली, हेही बरोबर. वयाच्या 60 नंतर खेळाडू बनायचं आणि पदकं मिळवायची सोपी गोष्ट नाही, तरी पण म्हणून त्यांना शूटर दादी म्हणतात.
आणि क दिले त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्त्री शक्ती सन्मान मिळाला. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? पहिला पर्याय आहे अ ब, दुसरा ब क, तिसरा अ क, चौथा वरील सर्व. पर्याय 4 बरोबर आहे. आता तो प्रश्न विचारण्याचं कारण वयाच्या 60 वर्षानंतर खेळाडू बनतात आणि मात्र त्यांचं 89व्या वर्षी करोनामुळे निधन झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे 40 डॉक्टर आशा सावदेकर यांचे समीक्षात्मक साहित्य ओळखा. 1 कविवर्य बहारा तांबे एक चिकित्सक अभ्यास. 2 पु बा भावे साहित्यवेद. 3 भारतीय साहित्याचे शिल्पकार नाशी फडके. आणि चौथा आहे वरील सर्व. हे चारही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. आता 1979 साली बहारा तांबे एक चिकित्सक अभ्यास ही समीक्षा केलेली हे पुस्तक प्रकाशित केलं. 1989 मध्ये पु बा भावे साहित्यवेद प्रकाशित केलं आणि 1995 मध्ये भारतीय साहित्याचे शिल्पकार नाशी फडके हे प्रकाशित केलं आणि 2000 साली मुसाफिरी हा काव्यात्मक समीक्षा ही त्यांनी प्रकाशित केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 41वा वीरेंद्र सिंह यांच्याबाबत सत्यविधान ओळखा. बघूया. 1 भारतीय हॉकी पंचांचे ते व्यवस्थापक होते, 100% बरोबर. दुसरं भारतीय रेल्वेमध्ये ते कार्यरत होते, हेही बरोबर. वयाच्या 47व्या वर्षी त्यांचे करोनामुळे निधन झाले, हे पण बरोबर. चौथा पर्याय आहे वरील सर्व विधान बरोबर आहेत. आता त्यांचं निधन मीरत या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे. ठीक. त्यानंतरचा प्रश्न बघा 42 माजी राज्यमंत्री एकनाथ गायकवाड यांच्याबाबत बिनचूक विधाने ओळखा. अ वयाच्या 81व्या वर्षी त्यांचे करोनामुळे निधन झाले, बरोबर आहे. मुंबईतील धारावी मतदारसंघातून 1985, 1990, 1999 साली विधानसभेवरून निवडून गेले, ते पण बरोबर. आणि क दिले 2009 मध्ये उत्तर मध्य मुंबईमधून लोकसभेवरून निवडून आले, हे विधान मात्र चुकीचं आहे. तर उत्तर मध्य मुंबईमधून ते लोकसभेवर म्हणजे खासदार झाले, हे बरोबर. पण 2004 साली निवडून गेले होते, इथं 2009 आहे, त्यामुळे विधान चुकीचं होतंय. मग पर्याय क्रमांक 1 अ ब, 2 ब क, 3 क आणि 4 वरील सर्व. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे अ ब. आता एकनाथ गायकवाड साहेब हे कोण होते? तर आताच्या असणाऱ्या मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील आहेत. तर त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, म्हणून 42चं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 43वा रक्तातील पेशींची संख्या सांगणारी कमी किमतीची स्पिनिंग डिस्क. ब दिले रक्ताच्या चाचण्यांसाठी कागदी पट्टीचे अधिक अचूक तंत्रज्ञान. क दिले कर्करोगाच्या पेशींचे वर्तन कसे होते हे सांगणारे ट्यूमर ऑन अ चिप तंत्रज्ञान. वरील सर्व गोष्टींचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1 हरगोविंद खुराना. पर्याय क्रमांक 2 प्राध्यापक सुमन चक्रवर्ती. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यामध्ये सरळ आहे. पर्याय क्रमांक 2 सुमन चक्रवर्ती यांनी हा शोध लावलेला आहे. त्यांच्याकडं याची पेटंटसुद्धा आहेत. तर त्यांनी नुकतीच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. न्यूक्लिक ॲसिडवर आधारित कमी खर्चाची कोविड संसर्ग शोध चाचणीचा सुद्धा शोध लावलेला आहे. कुणी? भारतीय प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांनी लावलेला आहे. म्हणून 43चं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 44 सुमन चक्रवर्ती यांनी खालीलपैकी कोणत्या शिष्यवृत्त्या व विद्यावृत्त्या मिळालेली होती? तर 1 अमेरिकी संशोधन विद्यावृत्ती, बरोबर आहे. दुसरं जगदीशचंद्र बोस शिष्यवृत्ती, बरोबर. तिसरं अलेक्झांडर हम्बोल्ट विद्यावृत्ती, हेही बरोबर. आणि चौथा वरील सर्व तिन्ही त्यांना शिष्यवृत्त्या मिळालेल्या होत्या संशोधन कार्यासाठी किंवा शिक्षणासाठी. 45वा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष टिंब आहेत. 1 चंद्रिमा साहा. 2 सुमन चक्रवर्ती. 3 चंद्रकांत केळकर. 4 यापैकी नाही. आता अगदीच काय या वाक्यरचनेवरून सुद्धा अंदाज आला असेल तर चंद्रकांत केळकर आणि सुमन चक्रवर्ती असं होणार नाही. सुमन चक्रवर्ती कदाचित थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. मात्र महिला अध्यक्षा या शब्दातच येतं की ती महिला असावी. चंद्रिमा साहा या आहेत. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 46 प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांच्याबाबत बिनचूक विधान शोधा. अ ते भारतीय प्रौद्योगिकी खरगपूर या संस्थेत प्राध्यापक आहेत, बरोबर.
कोलकाता येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले, हेही बरोबर. आणि त्यांनी GD बिर्ला पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे, हे बरोबर. मग आता पर्याय क्रमांक 1 अ ब 2 फक्त 3 अ क आणि 4 वरील सर्व बरोबर आहेत. आता त्यांनी पदवी जी घेतलेली आहे ते 1996 साली जाधवपूर विद्यापीठामधून पदवी पूर्ण केली आणि PhD आणि पदव्युत्तर पदवी जी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पूर्ण केलेली आहे. म्हणून 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 47. शाहिरी लोककला मंचचे विनोदवीर शशिकांत खामकर यांच्याबाबत असत्य नसलेली विधानं ओळखा. तर ती असत्य नसलेली जी विधानं आहेत, म्हणजेच असत्य नसलेली म्हणजे बरोबर असलेली. बघा, अविधान आहे हसवा फसवीत ती फुलरामिनी अरे संसार संसार या नाटकामध्ये विनोदी भूमिका कोणी केल्या? तर या नाटकामध्ये विनोदी भूमिका केल्या, बरोबर आहे त्यांच्याबाबत. दूरदर्शन तमाशामधून आपली कला सादर केली, हे पण बरोबर आहे ना. रे रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, हे पण बरोबर आहे. पहिला पर्याय अ ब 2, दुसरा क, तिसरा ब, चौथा अ ब क. तर चौथा पर्याय बरोबर आहे. आणि त्यांचं नुकतंच वयाच्या 62व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालेलं आहे, शशिकांत खामकर यांचं. त्यानंतरचा प्रश्न आहे 48. सविता दामोदर परांजपे अ ब तू फक्त हो म्हण, क तिन्ही सांज, ड वादळ वारं वरील नाटकांचे लेखन किंवा निर्मिती करणारे व्यक्तिमत्व कोण? पहिला पर्याय 1 शशिकांत खामकर, 2 शेखर तामाणे, 3 राजन तामाणे, 4 यापैकी नाही. तर शेखर तामाणे यांचे भाऊ राजन तामाणे आहेत, मात्र यांची निर्मिती शेखर तामाणे यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न जे आहे ते म्हणजे शेखर तामाणे जे आहेत वयाच्या 68व्या वर्षी त्यांचं ज्युपिटर रुग्णालय ठाणे या ठिकाणी निधन झालं. कल्की, ट्रॅक, रॉंग नंबर, मिसिंग या एकांकिका त्यांनी लिहिल्या. पर्यावरण विषयक सेवा देण्यासाठी त्यांनी अल्ट्राटेक या संस्थेची स्थापना केली. तुला यावंच लागेल हे नाटक त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 49वा. चंद्रावर पहिले पाऊल टाकणारा नील आर्मस्ट्रॉंग, बरोबर आहे. ब चंद्रावर उतरणारा दुसरा व्यक्ती एडविन ऑल्ड्रिन, बरोबर आहे. आणि क याना बाहेर अंतराळात चालणारा तिसरा मानव मायकेल कॉलिन्स, हे तिसरंही बरोबर आहे. वरीलपैकी चुकीची नसलेली जोडी ओळखा. चुकीची नसलेली म्हणजे बरोबर असलेली. अ ब, ब क, अ क वरील सर्व. तर चौथा पर्याय बरोबर आहे, वरील सर्व बरोबर आहेत. आता नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन या दोघांना ईगल या उपयानामधून चंद्रापर्यंत या मायकेल कॉलिन्स यांनी सोडलं आणि त्यांचं यान जे आहे चंद्राभोवती घिरट्या मारत होतं. पण हे जे आहे म्हणजे पहिल्यांदा हे अंतराळ चंद्रावर सोडताना ते यान घिरट्या मारत राहिलं, मात्र ते उतरलेले नाहीत. 2 वेळा चंद्रापर्यंत पोहोचले, मात्र चंद्रावरती उतरले नाहीत. त्यांच्याकडे यान चालवण्याचं काम होतं, ते यानामध्ये म्हणजे ते घिरट्या मारत होते. ठीक आहे. मायकेल कॉलिन्स बाबत सत्य विधान ओळखा. अ चंद्रापर्यंत 2दा जाऊन सुद्धा चंद्रावर उतरले नाहीत, आत्ताच मी सांगितलं, बरोबर आहे. ब दिले 286 तास अंतराळात होते, हे मात्र चुकीचं आहे. तर 286 नाही 266 तास अंतराळात होते. क विधान ते मूळचे इटालियन मात्र कुटुंबाने स्थलांतर केले त्यामुळे अमेरिकेत स्थायिक झाले. क विधान बरोबर आहे. आणि ड आहे 1968 मध्ये अमेरिके नौदलात वैमानिक म्हणून दाखल झाले. तर 1968 मध्ये नाही 1958 मध्ये अमेरिकी नौदलामध्ये ते दाखल झाले होते. म्हणजे बरोबर असणारी विधानं अ आणि काय. पर्याय क्रमांक 1 अ क. आता त्यांचंच मायकेल कॉलिन्स यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालंय, त्यामुळं याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. 18 जुलै 1966 रोजी जेमिनी 10 यान चालवणारे मायकेल कॉलिन्स यानाबाहेर अंतराळात चालणारे तिसरे मानव ठरले. म्हणजे 1966लाच यानाबाहेर ते चालणारे तिसरी व्यक्ती ठरले. त्यानंतर त्यांचा जो आठवणींचा ग्रंथ आहे त्यांच्या कॅरिईंग द फायर अँड ॲस्ट्रॉनॉट्स जर्नी हा त्यांच्या आठवणींचा ग्रंथ आहे. तर मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी टेस्ट क्रमांक 2 मधील भाग 2चं विश्लेषण पाहिलंय. तर पुढची टेस्ट लवकरच आपल्याला मिळेल.
तेही आपण विश्लेषण करू. ठीक आहे, पण घरी राहा, सुरक्षित राहा. मात्र घरी राहताना घरी अभ्यास करू शकतो हे लक्षात ठेवा. नाहीतर घरी आहे निवांत टाइमपास चालू आहे असंही नको. मिळतो वेळ तर त्या वेळेचा फायदा घ्या. कधी लॉकडाऊन उठणार, कधी मी क्लासला जाणार या चिंतेत राहू नका. ज्यावेळी लॉकडाऊन उठेल, ज्यावेळी शासनाची परवानगी मिळेल त्यावेळी आपल्याला क्लासमध्ये येता येईलच, लायब्ररीमध्ये बसता येईलच. पण तोपर्यंत आपण रिकामं राहून चालणार नाही. कारण आपल्या आयुष्यातला एक एक क्षण आपण वाया घालवून चालणार नाही. कारण हे गेलेले क्षण लॉकडाऊन आहे म्हणून परत आपल्या आयुष्यात येऊ शकत नाहीत. मिळतोय त्या वेळेमध्ये आता ॲम्बिशियस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाही मी सांगतो, तर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना तर मी नोट्स काढण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, लॉकडाऊन झाल्यानंतर किंवा आपले क्लास प्रत्यक्षात ऑफलाईन क्लासमध्ये तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेल्या नोट्स पाहणार आहे. बेसिकच्या नोट्सची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे. बेसिकच्या नोट्स काढणं ही तुमची जबाबदारी आहे. काढल्याच पाहिजेत. आयतं मटेरियल वापरावं ते नंतरचं, पण आत्ता नाही. आत्ता स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या नोट्स अशा बनवा, वेळ मिळतोय त्याचा फायदा घ्या. आणि एकदा का नोट्स काढले की परत बेसिक पुस्तक आपण पाहणार नाही. आपल्या नोट्सच रिव्हिजनसाठी वापरायचे आणि नंतर संदर्भ पुस्तकांच्याकडे वळायचं आहे. त्यामुळं लॉकडाऊन मिळतोय तो अभ्यासासाठी वापरा, आपल्या नोट्ससाठी वापरा. कोणताही विषय कंप्लीट झाला नाही असं म्हणायची वेळ येऊ नये. माझं हे अपुरं आहे, माझं ते अपुरं आहे, क्लासमध्ये आल्यानंतर मला कोणीही असलं सांगायचं नाही. ठीक आहे मित्रांनो, थांबूया. नोट्स कंप्लीट कराल, अभ्यासाकडे लक्ष द्याल आणि आम्ही जो व्हिडिओ करून पाठवतोय तुमच्यासाठी तो नक्की काळजीपूर्वक पाहत आहात अशी खात्री बाळगतो. आणि हेही लक्षात ठेवा, तुम्ही क्लासमध्ये आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते तसा एखादा प्रश्न, त्याच्याशी संबंधित प्रश्न मी स्वतः तुम्हाला विचारून त्याचं विश्लेषण तुम्हाला करावं लागेल. त्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा. ते प्रश्न समोर डिस्प्ले केले जातात ते पाहिजे. तुमच्याकडं टेस्ट आहे त्याचं विश्लेषण बघायचं आणि त्याचबरोबर नोट्स कंप्लीट करून मग आपल्या क्लासकडे यायचं आहे, ज्यावेळी आपल्याला शासनाची परमिशन मिळेल त्यावेळी. तर तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.